आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचा पक्षप्रवेश। सरनाईक यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात। अजित पवार गट लोकसभेच्या 10 जागांवर आग्रही। धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर, रायगड या जागांचा समावेश। अजित पवार आणि आढळराव पाटलांचा एकत्र प्रवास। विविध विकास कामांचं उद्घाटन व शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थिती। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। कोल्हापुरात शाहू महाराज, छत्रपती आणि मंत्री हसन मुश्रीफांमध्ये रंगल्या गप्पा। एका फुटबॉल सामन्यादरम्यान झाली भेट। सामन्याला मंत्री चंद्रकांत पाटलांचीही उपस्थिती। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी। भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा हर्षवर्धन पाटलांचा आरोप। पाटलांचे थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। बारामती सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। उमेदवारी जाहीर होण्याआधीच कार्यकर्त्यांकडून बारामती सुप्रिया सुळेंचे बॅनर। महायुतीच्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि विजय शिवतारेंची खलबतं। नुसतं बारामतीचं नाव नको, नाव घेताना बारामती लोकसभेचं घ्यावं। शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची मागणी। हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच। भाजप आमदार तानाजी मुळकुटेंचा जागेवर दावा। आमदार मुळकुटेंनी घेतली खासदार अशोक चव्हाणांची भेट। रत्नागिरीत आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबातील तिघांची चौकशी सुरू। रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात तिघांची चौकशी। साळवी यांचा मुलगा शुभम, पत्नी अनुजा आणि भाऊ दीपक साळवी यांची चौकशी। एसीबीने केलेल्या तक्रारीनंतर उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चौकशी सुरू। धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून बसवराज मंगळुरे यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक। आगामी लोकसभेसाठी मतदारांच्या गाठीभेटी आणि दौऱ्याला सुरुवात। तर धाराशिव, औसा, बार्शी येथे मोर्चे बांधणी सुरू। नांदेडचे माजी खासदार सुभाष वानखेडे पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत। नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसने उद्धव ठाकरेंना सोडावी, सुभाष वानखेडेंची मागणी। चंद्रपूर लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच। आमदार प्रतिभा धानोरकरसह शिवानी वडेट्टीवारांचीही दावेदारी। लोकसभेच्या तिकिटासाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस। रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात। ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांकडून 5 वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित। ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी सुरू। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात भूमिपूजन आणि विकास कामांचा धडाका। आमदार राजू कोरमोरे यांच्या हस्ते 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये आज संध्याकाळी प्रकाश आंबेडकरांची सभा। कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत तयारी सुरू। रायगडच्या उरणमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश। ठाकरेंच्या मावळ मतदारसंघातील दौऱ्याआधीच पक्षप्रवेश। वर्ध्यात भाजपच्या लोकसभा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतल मंगल कार्यालयात भाजपचा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नियुक्त्या। जिल्हा पदवीधर सेलच्या उपाध्यक्षपदी संजय पानवळ आणि पाटण तालुका कार्याध्यक्षपदी राहुल कचरे यांची नियुक्ती। रत्नागिरीत सकल हिंदू समाजाचा हिंदू जनआक्रोश मोर्चा। मारुती मंदिर ते जयस्तंभ असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण संपन्न। मंत्री दादा भुसेंच्या हस्ते 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण सोहळ्याला छगन भुजबळ, भारती पवारही उपस्थित। भरवीर ते इगतपुरी दरम्यान 25 किलोमीटर टप्प्याचं लोकार्पण। छगन भुजबळांची दादा भुसेंवर नाराजी। समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाला दादा भुसेंना उशीर झाल्याने भुजबळांची नाराजी। कोल्हापुरात मुश्रीफांच्या जनता दरबारमध्ये शेतकऱ्यांचा संताप। 6 वर्षापासून अधिकाऱ्यांना काम थांबवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। प्रशासकीय अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वाद। नाशिकमध्ये शेतकरी मोर्चाचा आज 8वा दिवस। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। तर अपर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आज पुन्हा बैठक। चर्चेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार। सोलापूरमध्ये शासनातर्फे बांधकाम कामगारांच्या साहित्य वाटपामध्ये नियोजनाचाच अभाव। महिला आणि वयस्कर कामगारांना दिवसभर तात्काळ ठेवल्याने मनसे आक्रमक। सोलापुरात मोहोळ नगर परिषदेवर हातात लाटणं घेत महिला वर्ग आक्रमक। पाणी प्रश्न आणि घरकुल योजनेच्या मुद्द्यावरून महिला वर्ग संतप्त।
कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी 3 तासाचा मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर सेनापुरा या विभागादरम्यान ब्लॉक नियमित गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. बुलढाण्यात डाक विभागाच्या 6 विशेष कव्हरचं अनावरण संपन्न. ऐतिहासिक पर्यटक आणि धार्मिक स्थळांच्या संकल्पनेवर आधारित 6 विशेष कव्हर खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते अनावरण संपन्न. गोंदिया आगाराला 43 शिवाई बस मिळणार. प्रदूषण विरहित पर्यावरणपूरक शहरासाठी शिवाई बसेस सुरू करण्याचा परिवहनाचा निर्णय. सांगलीतील महासंस्कृती महोत्सवाला रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध. वैशाली सामंत यांच्या लाईव्ह कार्यक्रमासाठी सांगलीकरांची मेजवानी. तर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय आणि सांगली जिल्हा प्रशासनाकडून महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन. चंद्रपुरात भाजपच्या वतीने महिला शक्ती वंदन अभियानाचं आयोजन. दुर्गापूर परिसरातून महिलांच्या मॅरेथॉनला सुरुवात. 3 दिवस विविध कार्यक्रमातून स्त्री शक्तीला अभिवादन करण्यात येणार. नाशिकच्या येवल्यात बौद्ध भिक्खू विपश्यना केंद्राचं लोकार्पण. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून 15 कोटी रुपये खर्चून केंद्र उभारण्यात आलं. वाशीमध्ये शहरात मुख्यमंत्री दाखल. महिला मेळाव्यात उपस्थित असलेल्या महिलांनी धरला अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर ठेका. वाशीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. संभाजीराजे छत्रपती आणि भावना गवळींची उपस्थिती. साताऱ्यात निसर्गाची हानी करणाऱ्या वृक्ष तोडणाऱ्यांना झोडपून काढा. आता अजिंक्यतारातील वृक्ष संगोपनाच्या उपक्रमातून अभिनेते सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. जळगावातील एका कार्यक्रमात अभिनेत्री रिंकू राजगुरूला धक्काबुक्की. गर्दी धक्काबुक्की झाल्याने रिंकू राजगुरू चाहत्यांवर भडकली. तुमच्या मुलीला धक्काबुक्की केल्यास चालेल का? रिंकू राजगुरूंनी चाहत्यांना सुनावले खडेबोल. जळगावच्या चाळीसगावमध्ये 138 कोटींचं दुष्काळ अनुदान जाहीर. 84,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार. पुणे मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली. कोथिंबीर मेथीसह इतर पालेभाज्यांच्या दरात घट. तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. देशात गहू उत्पादनाचा आलेख चढता. यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन 1,140 लाख टनवर जाण्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा अंदाज. बुलढाण्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांची मागणी. अमरावतीत बांधकाम कामगारांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ. धामणगाव, चांदूर, नांदगाव, खंडेश्वर या परिसरातील 500 कामगारांना स्वयंपाक उपयोगी साहित्यांचं वितरण. परभणीत गायरान जमीनधारकांचं मागील 5 दिवसांपासून आंदोलन सुरू. एका आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावली. विविध मागण्यांवरून ग्रामस्थ आक्रमक. नाशिकच्या येवल्यात अतिक्रमणाविरोधात पालिकेची दंडात्मक मोहीम. इंद्रनील कॉर्नर, विंचूर चौफुली आणि बस स्थानक परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं. नाशिकच्या मालेगावात दुष्काळाच्या झळा. 23 टँकरने शहरात पाणी पुरवठा. कमी पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईचं संकट.